भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंत तैशीची राहावे चित्ता सुद्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय देहो निवासी वैराग्याच्या मुकुटमणी पंचम वेद निर्माते श्रीमंत साधू महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबरायांचा हा गाथ्यातील 4 क्रमांकांचं आपलं 4 चरणाचं चिंतन असा अभंग घेतलेला आहे. उपदेश प्रकरणातील या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा प्रत्येक जीवाला तुकोबरायांनी भक्ती सांगितलेली देवाजवळ पोहोचण्यासाठी, पण ती भक्ती थोड्या वेगळ्या प्रकाराची. हो, तुम्ही आपण करतो ती भक्ती वेगळी. नेमका प्रकार तरी कुठला तुकोबराय सांगतायत, ऐका ना. हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम करा, कमी करा, देवावर प्रेम करा, आतोनात करा, देवावरचं प्रेम वाढवा. हो, ही सर्वात मोठी भक्ती. याच्या पलीकडे काहीच नाही. संसार सोडू नका, देव विसरू नका. हो, हीच थोर भक्ती सकारात्मक शब्द पा 2 वेळेस आलेला आहे. हो, हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. का किती संसाराच्या नादी तुम्ही लागलात ना, किती लागलात ना, पण त्याच्या हातात आहे किती संसार आपल्याला करू द्यायचा आहे, कोणत्या प्रकाराने. का ठेविले अनंत तैशेची राहावे. हो, काही जबाबदारी आपली या भंगातून, काही जबाबदारी देवाची. हो, ठेविले अनंत तैशेची राहावे. उत्तरार्धामध्ये आपली जबाबदारी चित्ता असू द्यावे समाधान. इथे देव नाही काय करणार, इथे आपण किती प्रसन्न, आपण किती समाधानकारक जीवन जगतो हे फार महत्वाचं आहे. आपला आनंद आपल्याला स्वतःला बघतो. हो, चित्ता असू द्यावे समाधान. जीवनातून देव आणि भक्ती गेल्यानंतर, साधू संत गेल्यानंतर, चांगले विचार गेल्यानंतर, या संसारातले काही वाईट विचार आहेत, काही आपल्या जीवनामध्ये देवापासून दूर होण्याचे अनेक साधनं आहेत. आणि संसार करण्याच्या साधनामध्ये तुम्ही किती गुंतलात ना, तर तुकोबराय म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. इथे सकारात्मक ऐका, फक्त पदरात दुःखच पडेल. भोगणे ते फळ संचिताचे, जे संचितात ते चुकणार नाही. हो, निर्विवाद सत्य. म्हणून तुम्ही काहीच करू नका. ठेविले अनंत तैशेचे राहावे चित्त असू द्यावे समाधान. जर देवाला प्राप्त करण्यासाठी हा संसार प्रतिबंध होत असेल, आळवा येत असेल, देवापासून तुम्ही आपण दूर जात असून, तुकोबरायांनी सुंदर सांगितलेलं आहे, देवा हा संसार जर मला तुझ्यापासून दूर करत असेल ना देवा, हा संसार मी तुझ्या पायावर घालतो. पुढची जबाबदारी तुझी. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू वा संसार देवा पायी ठेविल्यानंत तैशीची राहावे चित्त असू द्यावे समाधान. 4 चरणाचा धावता भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. झालेली सेवेला पुनर्विराम देतो. झोपले का तुम्ही? मी काय बोलतोय समजतंय ना? ऐका ना. 4 चरणाचा धावता भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. क्रमाक्रमानुसार एक चरणाचा विस्तार पूर्व करता सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराज, खरं सांगू, तुमची साथ अशी सुंदर भेटली, तुमचा चेहरा पाहून बरं का खूप आनंद वाटला. तुम्ही तर माझ्यावर लय प्रेम केलं, मी सांगतो आता उपकार केलेस. पण ऐका ना, ही जी सांगड घातली ना, हो साधी गोष्ट नाही. आणि तुम्हाला आत्ताच सांगू दे होती विचारांना, एक तारीख बी घ्या आणि 7 दिवस माझ्याबरोबर सप्त्याला इथं थांबा. माझ्याबरोबर चला गुजरातमध्ये जाऊ, आपलीच मराठी मंडळी. चला तिकडचा एरिया तर पहा. तुमचं वातावरण, तुमचा स्वभाव पाहून लगेच मी परीक्षा घेतल्या. जाऊ, चिंता नाही का. कार्यक्रम किम निमित्तानं आयोजित केलेला जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे, तरी कीर्तनकाराचा अध्याय करतो म्हणून सांगतो, ऐका. आपल्या गावातील 2 भूमिपुत्र क्रांतिकारी भक्त ज्यांनी संसाराचा त्याग केला बरं का. एक दिवस संसार सुटत नाही. हो, एवढंच म्हण. हा अभंग मी बरोबर असा निवडून घेतलेला आहे. काय बोलायचं. माझ्या रातोनात प्रेम करणारे आमचे हरिभक्त पारायण श्री सुरेश नाना, त्र्यंबक रानडे, सुरेश भाऊ, तदनंतर माझे परममित्र हरिभक्त पारायण गोरखदादा बाबूराव ओगले, हे
हे सुरेश नाना आणि गोरख भाऊ या दोघांनी जवळजवळ 95 दिवसाची खडतर तपश्चर्या आहे, साधना आहे, उंच कोटीची. बाबा तुम्ही जाऊन आले, बोलतो ना आता, पण याला साधारण विश्वातली सर्वात मोठी साधना आजच्या तारखेत कलियुगात नर्मदा मैयाची परिक्रमा, 999 नद्या मैयाला धरून 1000 नदीचा प्रवास, महाराष्ट्र, MP, गुजरात, छत्तीसगड, अमरकंटकपासून तर समुद्रापर्यंत, उत्तर तटापासून दक्षिण तटापर्यंत, पितृभूमीपासून देवभूमीपर्यंत असे अनेक खडतर रस्त्याच्या माध्यमातून, काट्याकुट्यातून, खडीतून, वाडूतून, पाण्यातून, जंगलातून, जिथे वाघसिंहाचा जंगल आहे, अनेक प्रकारचा त्रासही होतो. पर जय हो माई की तो चिंता काय की, मैया इतकी सांभाळते हो, काय सांगावं, लेकराप्रमाणे प्रेम करते, तुम्हाला माहितीच आहे बाबा. आणि यांनी हा कठीण प्रसंगामधून उत्तीर्ण झाले. ज्यावेळेस मी माझ्याबरोबर चाललेस त्या दिवशी पाहिलं, बापरे, चालताना अवस्था कशी होते हो, असं रडून द्यायला करतं माणूस. पण नंतर येताना असं वाटतं की मैया तुझ्या चरणापासून लांब नको करू ग, बरं का आई, बरं का, कृपा कर. सोडताना त्रास होतं ना, असं वाटतं की केव्हा अजून जावं. माझं तसंच झालं बाबा. पहिल्यांदा सुरुवातीला नको बाबा, आपण कुठून आलो, एकदम सुरुवातीला माऊली महाराज. आणि नंतर 6 परिक्रमा झाल्या तर असं वाटतं की 7वी केव्हा येईल असं वाटतंय. आणि माझ्याबरोबर 2 वर्षापासून सतत आमचे हरिभक्त पारायण विटावेचे, बरं का, आमचे हरिभक्त पारायण नितांत प्रेम करणारे श्रीकांत भाऊ पवार, ते बी आले. आता त्यावेळेस आपल्या अगोदर हे पुढे चालत होते. माझी संभाजीनगरला भागवत कथा होती, ते 7-8 दिवस पुढेच निघून गेले, मग ते काय पुढेच चालत राहिले. तुम्ही आपण भेटलो, मैयाची कृपा आहे, बरं का. नागनाथ महाराजांनी 3 परिक्रमा केले, तुमची कृपा आहे. तुमचं गाव कोणतं? हां, अरे बाप, मग आपण तिथं तर बरं विगणवाडीला ना, ते चौधरी त्यांच्याकडे ना, ते आवाजावर समजलं होतं, पण ते फार दिवस झाले ना त्याच्यामुळे. वा. आणि या गावातले तुम्ही पहिल्यांदाच 2 व्यक्ती ना, गोरखदादा, सुरेश भाऊ, तुम्ही दोघांनी प्रथमताच. घरचे लोक बोलले महाराज फक्त भेटीला चालले होते, सांगितलं नाही. पण तसं आहे, खरी गोष्ट आहे. जाताना वाजागाजा करू नका, येताना गुलाल टाका तुम्ही. काही लोक जातानाच अशी त्यांची मिरवणूक निघत असते, ऐका ना, जाताना खूप, आणि नंतर गाडीनंच घरी येतात डायरेक्ट. याला खरं ना, पहिल्यांदा परीक्षा द्या, कसोटीत उतरा, नंतर काय येतो. अरे मैया तुमचा नाही लाड करणार तर कोणाचा करेन, बरोबर आहे की नाही? हो, आहे ना तिथं. ते तुम्ही एवढं कार्य केल्यानंतर हे समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, महाराज मंडळी, कार्यकर्ता मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ पदाचे अधिकारी जे जे कोणी असतील, बरं का, पुनश्च तुमच्या सर्वांचा पाहुणे रावडे, हो, तुमचे भाऊकीतले असतील, तुमचे मित्रपरिवार असतील, सर्वांचा आभार व्यक्त करतो. माझंच पहिलं मूड आहे, मी पहिल्यांदा ना या भागात एवढ्या लांब, बापरे, माझं गाव आज पाहिलं ना. हो, माझं गाव महाराष्ट्रात, बरं का, माझं गाव सांगतो मी तुम्हाला, MP आणि गुजरात. इकडे MP 30 किलोमीटरवर आणि गुजरात बी 30 किलोमीटरवर. पहिल्यांदाच तुमच्यामुळे इकडे आलो बाबा. माझं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. मी तुम्हाला, बरं का, लाख लाख शुभेच्छा देतो, तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मैया तुमच्याकडून अशीच भक्ती स्वीकार करत राहू अशी मी मातेचीच चरणी प्रार्थना करतो. विशेषतः म्हणजे ज्यांनी सुंदर अशी साथ दिलेली आणि ज्यांच्या माध्यमातून खूप कार्यक्रमाला बी हे शोभा येतो, हे आपल्या गावातलं परिसरातले मठा ते संस्था चालक आमचे हरिभक्त पारायण राहुलजी महाराज, बरं का, सर का ना बाबा, हो, संस्थापद अध्यक्ष श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठ मेंढी, राहुलजी महाराज डुमरे, हां, त्यांचा आभार व्यक्त करतो. आमचे वैभवजी महाराज, कुठले बाबाजी तुम्ही? हां, वावीकर वैभवजी महाराज, आमचे नागनाथजी महाराज, हो, विघनवाडीकर, आणि परत त्यांचे बंधू नानक, हां, गावातले सर्व, हे सर्व बालगोपाळ आपल्या याच्यातले असते ना, वारकरी शिक्षण संस्थातले सर्व विद्यार्थी, लहान मोठे सर्व, हे पुढच्या भावी काळामध्ये, भविष्य काळामध्ये हे काय बनतील सांगता येत नाही बाबा, बरं का.
त्यांचा आभार व्यक्त करो. विनेकरी बाबा तुमचा आभार व्यक्त करतो. टाळकरी मंडळी, सर्व गावातील बाहेरगावातील महाराज मंडळी, विशेषतः म्हणजे मृदुंग सम्राट बरं का, ते गायन गंधर्व, तुम्ही मृदुंग सम्राट. सुंदर बाबा, असं वाटत होतं की तुमचं ऐकत राहावं, यांचं ऐकतच राहावं, तुमचं वाजणं पाहत राहावं. हे कृपा आहे माऊलींची, सहज होत नाही बाबा. बहुनाम जन्मना म्हणते, बरोबर आहे की नाही? काय नाव तुमचं? हा, निलेशजी महाराज पटेल. पगार, निलेश महाराज पगार. कुठले? पांगरे. पांगरे. हां हो, या भागात आलो नाही ना बाबा. भेटले तुम्ही लेट पण थेट. आता इथून बरं का, महिला मंडळ, पुरुष मंडळ तुमचा पुन्हा आभार व्यक्त करतो. माझ्या कार्यक्रमाकडे ओढतो. आणि आमच्या श्रीकांत भाऊ बरोबर अजून 3 जण आलेले, त्यांचे सुपुत्र, त्यांचे मित्र, 5 लोक. म्हणजे आम्हालाही कार्यक्रम ऐकायचा आहे. पहिल्यांदा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता त्या भागात, तिकडे चांदवडकडे. आणि मग एवढ्या लास्टपर्यंत तुम्ही मला आणलंच. मी तुमचा पुन्हा आभार व्यक्त करतो. सर्व पाहुणे मंडळी, मला नंतर तुम्ही असा इशारा करा की महाराज आता टाईम झालेला आहे. टाईमच तर झालेला आहे जी, बरं का. पण देरी से चलने वाली गाड़ियाँ समय मिला सकती है, चिंता मत कीजिएगा. विठ्ठल विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक मानवानं जन्माचा सिद्धांत कोणता आहे समजून घ्या, लक्षात घ्या. मायबाप, संसार करण्याच्या अगोदर तुमच्या समोर एक मोठं पहिलं कर्तव्य आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही पंथाचा असो, स्त्री असो पुरुष असो, विश्वातला कोणीही असो, मानव जातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाचा आद्य कर्तव्य 3 लोकांच्या उपकारातून तुम्हाला उत्तीर्ण व्हायचंय. तोपर्यंत जन्माला येण्याचं सार्थक होणार नाही. 3 लोकांचं कर्ज घेऊन तुम्ही आपण जन्माला आलेलो आहे, ते पूर्ण करावंच लागेल. मग तो ब्राह्मण असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, क्षत्रिय असेल, कोणी का असेना, स्त्री पुरुष कोणी का असेना, 3 लोकांचं कर्ज द्या. तुम्ही निवृत्त व्हाल. तुम्हाला सुख, तुम्हाला मोक्ष, तुम्हाला सर्वच काही तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक तुमच्या पदरात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सुंदर साऊंड सिस्टीम आहे बाबा. वा वा वा, तुम्ही राहूनच गेले. तुमच्या आहो ना, खरी गोष्ट आहे ना. इथे एकाहून बडी रे गायक वादक मंडळी मोठे, फक्त कीर्तनकार बोवा दाखला आहे लहान आहे असं. आपण विंचू लहान असो का मोठं, विंचू असतो बरं का. काय ऐका ना, काय सुंदर साऊंड आहे तुमचा बाबा, बरोबर आहे का नाही? काय नाव तुमचं? हां, रोशन महाराज. अहो, तुमचं तारीफ करायला पाहिजे, स्तुती करायला पाहिजे. कारण की 3-4 दिवस अगोदर एका साऊंडवाल्याचं मी खूप स्तुती केली. त्यानं भर कीर्तनातून 11,000 रुपये आणून दिले मला. 11,000. तेव्हापासून मला लागलंच की यांची स्तुती करायला पाहिजे. तुम्ही 11 नक द्या, 5 तर द्या, 4 तर द्या, आम्ही वाटा पाडून घेऊ. तसं काही नाही, फक्त एक ऐका ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3 लोकांच्या कर्जातून उपकार उत्तीर्ण व्हा. कोणते 3 लोक ऐका, सर्वजण ऐका. महात्मा, परमात्मा, हे 3 लोकांचं कर्ज आहे. कोणी म्हणेल नाही आहे, असं कसं नाही म्हणतात, हात वर करा बरं. 3 लोकांच्या कर्जातून उत्तीर्ण व्हायचंय. महात्मा, परमात्मा. आता ऐका ना, माय म्हटल्यानंतर एकटा माय येत नाही, त्याचा बाप बी आहे. मायबाप, साधू संत आणि देव. किती लोक? मायबाप एक वर्ग, महात्मा, साधू संत आणि देव, हे 3 लोक. ऐका, महात्मा, परमात्मा, हे 3 काय करतात नीट ऐका. बचपन सुधार देती है. ऐका, बचपन सुधार देती है, महात्मा जवानी सुधार देते हैं, और परमात्मा जिंदगी सुधार देता है. परमात्मा जिंदगी सुधार देता है. बर का. मायबाप बचपन कसं घालावं, बालपण कसं घालावं, माझ्या मुलांना काय करायचंय, काय भविष्य त्याचं निर्माण करायचंय, आईबापांना कळतं. आणि महात्मा इतिहास गवा आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याची ताकद देवाची नव्हती हो, साधू संतांची होती.
वाल्मिक ऋषींची होती आबा, बरोबर आहे की नाही? महात्मा जवानी सुधार देते और परमात्मा जिंदगी सुधार देता है. देवाला माहिती आहे ना तुमच्या जन्म मरणारा किती पूर्ण विराम द्यायचा, कधी द्यायचा, आनंद स्वरूप करायचंय, बरोबर आहे की नाही? म्हणून देवाला विसरू नका, बार बार देवाला विसरू नका. का आता कोठे धावे मन, आता जन्म ले लिया मैंने, पागल हो गया हूँ. मुग्यांबो खुश हुआ लगे रो मुन्ना भाई. आनंद वाटतो बाबा, एवढ्याच साली का साधी गोष्ट आहे. हे मेरे मालिक, हे परमात्मा, कब तक के मैं जन्म मरण का चक्कर काटते रहूंगा. एक बार कृपा कर दे भगवान, एक वेळेस कृपा करा ना देवा. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला श्री आनंद. बस तुमचे देखिले चरण, पायी विसावले मन. म्हणून देवाची भक्ती करणं फार गरजेची माय बापू, फार गरजेची. विठाला 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 संसार सोडू नका, देव विसरू नका. संसारातली कुठलीही वस्तू कामात येत नाही. शब्द फार महत्वाचे आहे का? अरे संसारातली कुठलीही वस्तू कामात येत नाही, परमार्थातली कुठलीही वस्तू वाया जात नाही. संसार कर्तव्याने करा, परमार्थ भावनेने करा. संसार परिवारासाठी करा, परमार्थ स्वतःसाठी करा. संसार प्रारब्धाचा आहे, नाही केला तुमच्या नशिबात, तुमच्या प्रारब्धात जेवढे तुकडे लिहिलेले आहेत, खाणं पिणं लिहिलेलं आहे, वैभव आराम लिहिलेलं आहे, ते कुठून बी चालून येणार आहे. त्याला धावपळ करण्याची गरज नाही माऊली, धावपळ करण्याची गरज नाही. संसार प्रारब्धाचा आहे, नाही बी हात पाय हलवले ना तुम्हाला देव काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थ हा प्रयत्नाचा आहे. प्रयत्न केल्याशिवाय ना पुण्य मिळेल, ना साधू मिळणार आहे, संत मिळणार, ना देव मिळणार आहे. हे प्रयत्न केलास तुम्ही. स्वहिताचा घोर महादानी राहासी हरिचा, स्वहिताचा घोर महादानी राहासी हरिचा, स्वहिताचा घोर महादानी राहासी हरिचा, स्वहिताचा घोर महादानी राहासी हरिचा. घोर
वर्ष जात हाय पहा, काय सुंदर पाहुणं, काळ जपत से महा, सोयीताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. जाऊये सकड हाय सीत, हात झाला बया माया, तब तू आपुले सहित आहे. तीर्थयात्रा जाय चुकून गो, सकळ सीत आहे. हात झाला बया माया, तब तू आपुले सहित आहे. तीर्थयात्रा जाय चुकून गो, सकळ सीत आहे. हात झाला बया माया, तब तू आपुले सहित आहे. तीर्थयात्रा जाय चुकून गो, सकळ सीत वा वा. तसं नाही पाहतो, सासरवाडी जाय चुकू नको. तीर्थयात्रा ऐका ना, खरं सांगू, हे प्रारब्ध घेऊन आलं तुमचं बरं का. हो, आणि कोणाला राग येत नसेल तर एक शब्द बोलू का पुढचा? बोलू. सावधान, अरे भगवान की कथा कीर्तन पुण्यवान लोगों को घर सोने नहीं देती. अरे भगवान की कथा कीर्तन पुण्यवान लोगों को घर सोने नहीं देती, और पापियों को कथा मंडप तक के आने नहीं देती. ज्याच्या भाग्यात असेल ना, त्याचं मोठं काम असेल, पाहुणे रावळे आले असतील, ड्युटी असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, तरी सोडून देवी आणतोय त्याला. आणि नसेल 2 तास अगोदर कीर्तन मंडपात आला, 2 तास अगोदर कीर्तन मंडपात आला, पण रिकामट्या पाहुण्यांनी तुक म्हणे नाड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड. म्हणे नाड, पाप ठाके महाराज खरी गोष्ट आहे, त्याच्यात काही संशय नाही. पण कोण कुठले कुठून कसे आलेले आहेत, हा मेळ जमवलेला आहे आमचे श्रीकांत भाऊ पवार. 50-60 किलोमीटर आहे. कोण कुठून, आता तुम्ही तुमचं गाव 100-150 किलोमीटर असेल, आलात ना, ही देवाची कृपा आहे. जो हम चाहते हैं वही होता है, उसे भगवान की कृपा समझना, और जो हम चाहते हैं वो नहीं होता है, उसे भगवान की इच्छा समझना. तुमच्या कृपा झाली, मैयानं बोलवलं. हो, मनात संकल्प आला, मी जाईन जाईन जाईन, कधी जाईन बोलवत नाही, ती देवाची इच्छा आहे. समय से पहले भाग्य से अधिक किसी को कुछ मिला है और ना मिलेगा. ज्याचं जगणं चांगलं त्याचं मरणं चांगलं, ज्याचं जगणं वाईट त्याचं मरणं वाईट आहे. लक्षात घ्या. पुढचा जन्म चांगला मिळावा असं वाटतं ना प्रत्येकाला. ऐका ना, पुढचा जन्म चांगला मिळावा असं वाटतं प्रत्येकाला. पुढचा जन्म नक्कीच चांगला मिळेल, पण पुढचा जन्म चांगला मिळवण्यासाठी पुढच्या जन्माची तयारी या जन्मात करा. नक्कीच पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही. किती जगला त्याला महत्व नाही, कसा जगला त्याला महत्व. गेलेल्या आयुष्याचा विचार करण्यापेक्षा राहिलेल्या आयुष्याचा विचार करा. पुण्यानं देव आवडतो, पापानं संसार आवडतो. संसारात वय वाढली किंमत कमी होते, पण परमार्थात वय वाढली तर किंमत वाढते. पोतभर संसार करण्यापेक्षा काडीभर परमार्थ करा. उद्धार आहे उद्धार. आज एवढाच परमार्थ करा, एवढा संसार करा, पाण्यात घालवण्यासारखा आहे, काहीच कामाचा नाही. वांजोडं झाड आहे. हो, कोण तृप्त झाला सांगा ना परमार्थाच्या? नाही. हे वैभव आहे, ही मिरासी आहे, ही वतनदारी आहे. बापाची प्रॉपर्टी मुलाचा अधिकार, संतांची प्रॉपर्टी समाजाचा अधिकार. बापाची प्रॉपर्टी मुलाला पचत नसेल, मुलगा नालायक आहे. समाजाची संतांची प्रॉपर्टी समाजाला कळत नसेल, समाज पशु आहे. तुकोबरांचा गाथा तुमची आमची प्रॉपर्टी आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुमची आमची प्रॉपर्टी आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुमची आमची प्रॉपर्टी. तुकोबरांचा गाथा तुमची आमची प्रॉपर्टी. तुलसीदास महाराजांचं रामायण, नाथांचं भागवत तुमची आमची प्रॉपर्टी आहे. ते वैभव आहे. हो, ते आपल्याला कळायला पाहिजे. फक्त विदेशात, परदेशात, परराज्यात तुलसीदास महाराजांचा जन्म झाला. पुऱ्या विश्वात
पूर्ण भारतात, पूर्ण राज्यात जिकडे तिकडे रामचरित मानस लाईव्ह टेलिकास्ट कार्यक्रम चालू आहे. इथे ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, किती संत ग्रंथ गाथा सर्व, पण इतकं सुंदर काही भांडवले, मग आपल्याला का कळू नये, का कळू नये, हे बी महत्वाचं आहे. संसार किती करा, कोण संसारातून सुखी झालेला आहे, हात वर करा. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास. सुख नाही कोठे आलिया संसारा, 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 आलिया संसारा. माया हम भरी उड माया हम भरी उड सुख मन भरी आया संसार, सुख मन भरी आया संसार. माया हम भरी उड माया हम भरी उड सुख मन भरी आया संसार, सुख मन भरी आया दुःख बांधवडी हाय हा संसार, तरी हाय सर्वांना प्रमाण कळतं महाराज, त्याप्रमाणे कोणी वागत नाही सर्वांचं. ऐका, एका संतांनी असं म्हटलेलं आहे, ऐका बरं का सर्वजण, या संसारात दोन प्रकारचे लोक आहेत. ऐकताय ना सर्वजण, मागे मावशी तिकडे शेवट ऐकताय ना तुम्ही, हो भेटतील ना आपल्याला एकमेकांना, मैत्रीण जीवाभावाच्या सर्व भेटतील इथे पा. हो अरे 100-100, 200 किलोमीटरहून त्याच कामासाठी आलेले आहेत ना. का हो तुमच्या मुलीचं जमलं का, आले होते ग बाई पाहुणे, काय करावं, ते म्हणले मी तर उभा पसारा सोडून आली ग बाई, घरी कोणीच नव्हतं, घरी कुलूप लावलं की नाही लाव, हे तर काय. ऐका ना विषय काय झालं होतं, या संसारात दोन प्रकारचे लोक आहेत आणि दोघांची मेहनत चालू आहे, दोघांची रात्रंदिवस मेहनत चालू आहे, पण दोघांमध्ये किती फरक आहेत नीट ऐका. या संसारात दोन प्रकारचे लोक आहेत, दोघांचं रात्रंदिवस मेहनत चालू आहे. एक संसारात राहण्यासाठी मेहनत करतोय, ऐका, एक रात्रंदिवस सायस करीसी प्रपंच जननीसी, सायस करीसी प्रपंच जननीसी, सायस करीसी प्रपंच जननीसी, सायस करीसी प्रपंच जननीसी, सायास करीसी प्रपंच
मी काय बोललो, दोन प्रकारचे लोक आहेत, दोघं मेहनत करतायत. एक संसारात राहण्यासाठी मेहनत करतोय आणि एक संसारातून बाहेर पडण्यासाठी मेहनत करतोय. समजलं का तुम्हाला? हा, एक फक्त संसारात राहून दुखी. महाराज मी का दुखी? म्हटलं काय झालं? माझ्याकडे सर्व आहे. म्हटलं सर्व काय आहे? गाडी आहे, बंगला आहे, टीव्ही, फ्रीज आहे, सोफा सेट आहे, पण तू आप सेट आहे ना, तू देवासाठी सेट नाही ना. ते काय कामाचं? कोणाचं गाडी, बंगला, टीव्ही, सोफा सेट, फ्रीज कोणाला आनंद देतोय? 50 लाखाची गाडी आहे, पायी चालतोय, मुडव्याध आहे, कारखान्याचा डायरेक्टर, साखर कारखान्याचा, डायबिटीस आहे, कोण सुखी ते? एक संसारात राहण्यासाठी मेहनत करतोय, हे जमवतो ते जमवतो, एवढी शेती घेतो तेवढं, हो, आणि एक संसारातून बाहेर पडण्यासाठी मेहनत करतोय. म्हणजे देव पाहिजे, देव पाहिजे. तो माझं व्हावा, तो माझं व्हावा, वेळ काही मी उद्धार पावेन, करील नारायण, ऐसे तुम्ही गावाला न विचारलं का? खंडन करायचंय कर्माचं. सांगा संत जन माझा उद्धार कसा होईल? आणि संतांना विचारा ज्ञानोबरांना. नाही कळत गीता देवाला ठेवा, नाही कळत भागवत गाथा, नाही करत शास्त्र पुराण, कपड्यामध्ये बांधा, पूजा करा, दुरून पाप लागणार नाही. फक्त ज्ञानोबरांचा हरिपाठावर विश्वास ठेवा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. किती क्विंटलचा हरिपाठ? किंमत काय आहे? किंमत नाही, किंमत सांगू. त्याने मुक्तीचारी, पुण्याची गणना, द्वारकेचा राणा, तुटल धरणे, हारी दिशीचा निवनी, पवित्रची होय, वैकुंठ भवनी, लक्ष्मी वल्लभ, सर्वत्र वैकुंठ, पूर्वजा वैकुंठ, समाधी संजीवन. हा का हरिपाठ बोललो मी? मलेच येत नाही. एवढे तत्व, 4-5 तत्व जीवनात उतारा, जीवनाचं कल्याण. या लोकातली यात्रा सफल झाली, कल्याण झालं. देव सोडू नका. मी बोललो ना, 2 प्रकारचे लोक गीतेत बी सांगितले, भगवद्गीतेच्या 2रा अध्याय 68 क्रमांकाचे श्लोक. अर्जुना, कसे लोक आहेत? या निशा सर्व भूतांना आमचा श्याम जागृती संयमी, जागृती संयमी. हे श्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो. जिथे तुम्ही आपण जागतोय संसारामध्ये, तिथे संत झोपलेले आहेत. आणि जिथे तुम्ही आपण झोपलेले आहेत परमार्थात, तिथे संत जागत आहेत. हा फरक आहे संसारिक आणि परमार्थिक माणसाचा. म्हणून त्याच्यासाठी तुकोबरायांना कळवळ आला आणि तुकोबरायांनी सांगावं की तुम्हाला अगदी देवाजवळ प्रवास करायचा आहे. अनेक साधन करू नका, लांब पल्ल्याची आहेत, आयुष्य कमी आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आत्मकल्याण करायचं आहे, लवकरात लवकर मोक्षाला जायचं आहे, सुखपदरात प्राप्त करायचं आहे. देवाशिवाय सर्व खोटे आहे आणि देवाला प्राप्त करण्यासाठी काय साधनं लागतात? हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा,
साधू संतांचा अवतार झाला. कोणी ब्रह्मचार्याच्या पोटी जन्माला आला या नाही, कोणा संन्यासीच्या पोटी जन्माला आला नाही. तुमच्या आमच्या घरी देवाचा जन्म झाला, हे महत्वाचं आहे. म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. संसार सोडू नका. सांगणारे कोण आहेत? जगत सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे सुखे करावा संसार, परीन सांडावे दोने वार, रविवार आणि बुधवार. काळी पिशवी. समजदार को इशारा काफी आहे. ऐका, हो सांगणार कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराय. कोण जगद्गुरु? ऐका ना, कोण जगद्गुरु? ज्याला जगाचे प्रश्न सोडवता येतात तो जगद्गुरु. जो जगासाठी जगतो, जगासाठी जगतो, जगासाठी मरतो, ते जगद्गुरु. हो, आणि त्यांचा तर अभंग आहे तुकोबरायांचा. या जगात 3च जगद्गुरु झाले. हो, कोण कोणाला जगद्गुरु म्हणून सांगता येत नाही महाराज. एका दिवशी मी कीर्तनाची बॅग घेऊन खालच्या गावून वरच्या गावात जात होतो. एका खेड्या गावात एक ओढ्यावर बसलेला होता. मला पाहून असा पाय हलवत होता. मी थोडा पुढे गेलो. जय अरे ओ जगद्गुरु. हा, माझ्या गोळ्या सरल्या का तू? या जगद्गुरु मी? मला वाटलं मागे एक आता महात्मा येत असेल, कोणीच नाही. पुढे चालायला लागलो. जय अरे ओ जगद्गुरु. मी मग घरी आलो. म्हटलं काय रे भाऊ, मी कसं काय जगद्गुरु? अरे 3च जगद्गुरु झाले. एक कृष्ण मंदे, आद्य गुरु शंग आणि जगद्गुरु तुकाराम महाराज. मी कस काय? ते जाऊ द्या हो, खरे जगद्गुरु तुम्ही. म्हटलं कस काय? कारण की तुम्ही जगाच्या पैशांवर जगतात म्हणून तुम्ही जगद्गुरु. अरे तुका माया बाहेर शहर जेवायला आला होता. लोक लय राहणची हो बोलायच्या बाबतीत, बरं का. तुम्ही जगाच्या पैशांवर जगतात. अरे काय लोक विचारतील नागनाथ बाबा हे काय, बरं का. ऐका, आणि तुमच्या विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने एक गणित समजून घ्या. आपलं आपलं गणित सोडवताना प्रत्येकाच्या मनाला लागेन असं देवानं संसारात असं बनवलेलं आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. कोई तन दुखी, कोणी जगतोय, कोणाला बीपी आहे, कोणाला हाय आहे, कोणाला लो आहे, कोणाला डायबिटीस आहे, कोणाची साखर जास्त, कोणाची कमी, कोणाला कोणता त्रास. कोई तन दुखी. काही काही लोकांना झोपेतून उठल्या उठल्या गोळ्या हो, काही काहींना चहा घेण्याच्या अगोदर गोळ्या हो, काही काहींना नाश्त्याच्या अगोदर गोळ्या हो, काही काहींना जेवणाच्या अगोदर इंजेक्शन हो. कोई तन दुखी. काही काहींना झोपण्याच्या अगोदरच गोळ्या, काही काहींच्या गोळ्या झोपल्यात पण तो झोपत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी. काही काहींची मानसिकता बिघडलेली आहे. पहा तुम्ही, काही काही तरुण बांधव आहेत 25-30च्या पुढे गेले, लग्न होत नाही, दिवसभर कोपऱ्यात बसतात. बायको 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 दिवसभर. हो, कोणी कशात दुखी, कोणी कशात. कोई धन बिन रहे उदास. काही काही पैशांसाठी वेळ झालेले.
थोडे थोडे सब दुखी संसार कलियुग, मृत्यू लोकी सुखाची क्वानी, ऐकी जेल कवनाची श्रवणी, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये. सुखी हरी के दास, या जगात साधू संत सुखी आहेत. दिसायला त्यांच्या पर्णकुटीत जाऊ नका, त्यांच्या कपड्याकडे जाऊ नका, त्यांच्या अवस्थेवर पाहू नका, त्यांचं अंतःकरणातलं सुख पहा. आणि सांगतो तुम्हाला, या मंडपात आलेले, घरात राहिलेले, गावात असतील सर्वांना, तुमच्या नात प्रत्येकाचं गणित सोडा. मी तुम्हाला सांगतो, विदुर काकांनी मैत्र ऋषींना हरिद्वार मध्ये प्रश्न केला, भागवतातला विषय. महाराज, देवाना संसार दुःखाचा का बनवला? एक कोण कशात दुखी, कोण कशात दुखी, असं का? याला कारण आहे, हो, फक्त 6 गोष्टी जर आपल्या हातात राहिल्या असताना, सर्वांनी ऐका, 6 गोष्टी जर आपल्या हातात राहिल्या असताना, देवाची किंमत शून्य झाली असती. कोणी देवाच्या मंदिरात, कोणी उपास, कोणी एकादशी, कोणी वारी, कोणी परिक्रमा, कोणी अन्नदान, कोणी द्रव्यदान, काहीच केलं नसतं. फक्त 6 गोष्टी जर आपल्या हातात राहिल्या असत्या. कोणत्या 6 गोष्टी? मनासारखी ऐकणारी वागणारी बायको, हो, आज्ञेत असणारा पुत्र, किती झाले? गडगंज संपत्ती, नोटांवर झोपतोय, हो, नोटा जे तिकडे, पैशांची कमी नाही, बायको चांगली आहे, मुलगा चांगला आहे, आरोग्य अनेक प्रकारचं आहे, सुंदर, कुठल्याही प्रकारची त्याला गोळी लागत नाही, दवाखान्यात जात नाही, इंजेक्शन काहीच नाही, बायपास नाही, कोणताच पास नाही. शेजार धर्म चांगला आहे. काही लोक शेजारीसाठी दुखी आहेत, ऐका ना, हो, काही मुलामुळे दुखी, काही बायकोमुळे दुखी, काही स्वतः आजारमुळे, काही पैशांसाठी दुखी. हे 5-6 वस्तू जर आपल्या हातात राहिल्या असतं ना, तर आज देवाची किंमत शून्य झाली असती. देवानं विचार केला, देवानं मनातल्या मनात विचार केला, आपले हे बरं का, यांना जर या 6 गोष्टी देऊन दिल्या ना, आपल्याला मानणार नाही. त्यानं बरोबर दुःखाचा बाजार निर्माण केला. रे बाप, एकवर एक फ्री देऊन टाकला. रे बाप, एकवर एक दुंडो रे साजना. आमच्या गलीत, आमच्या घरातच, आमच्या भावकीतच महाराज बरं का, हो, असे एकवर एक फ्री देऊन टाकले. येड्याचा बाजार. त्यानं हा ना, आहे ना, आमच्या घरातच आम्ही पाहिले, आमच्या भावकीतच, नातेवाईकतच, हो, कोणालाच सुखी नाही. बरोबर एक सांभाळतोय. ज्याची बायको काढी, तिलाच गोरा भेटला. जी गोरी, तिच्याच पदरी काळा बांधला. जो लांब आहे, त्याला जुनीर मॅम सारखीच ठेंगणी बायको दिली. जी एवढीच आहे, तिला अमिताभ बच्चन एवढा लांब, बरं का. जो वेडा आहे, त्याला शाना. जो शाना आहे, त्याला वेडी दिली, बरं का. जो चिकना आहे, त्याला खरबडी आहे. जो खरबडी, त्यालाच चिकना दिला. हे काय देवानं असं गणित केलं रे बाप. नाही, आमच्या गावातली गोष्ट सांगतोय. धुंडो रे साजना. नाही, आमच्या घरात स्वतः गणित आहे, साधी गोष्ट नाही. किती तुम्ही हे पहा, संसाराचं पूर्वज लोक म्हणायचे, बाबा तुम्ही तुमच्या काळातल्या सर्वांना माहिती आहे की दिवी चाल भराबर, 2 पाय बराबर. हो महाराज, काही लोकांना कथा कीर्तन नको. नाही महाराज, आम्ही त्या भानगडीत पडत नाही. तू आकाशातून टपकलेला, तुला धरतीनं झेललेलं आहे. तुझ्या बेरिंगा सापटिंगा घासल्या रे, बस मान डग हल्ली, तू काटे टेकत मंदिरात जाशील, देव दृष्टी राहणार नाही, भुरसट दिसेल देव. मग बाजूला लहान भाऊ, तात्या, अण्णा, देव काय दिसत नाही, झक मारायला देव दिसेल. जेव्हा देव पाण्याचा टाइम होता, संगीता कोसरे, मंगलाबाई बनसोडकर, भिका भीमा, रघुवीर खेळकर, रतन खत्री, तेव्हा तुला कथा कीर्तन आवडत. काही लोकांना देव नको, धर्म नको, मंदिर नको, एकादशी नको, मैं भला मेरी बीबी भली, हम दो हमारे 2 माँ बाप को फेक दो, बस बैठ मेरे पास तुझे देखती. महाराज, काही ना देव नको. एक तर आमच्या गलीत पैशावाल्याचा मुलगा आहे कार्ट, त्याच्या आपण लवकर पैसा, बरं का, लवकर त्याचं लग्न केलं. तो काहीच करत नाही. येता जाता त्याच्या बायकोलाच खुश करतो तो. आणि येता जाता एवढंच सांगतो तिला, काय, मला नको बाप, तुला नको सासरा, तुझा मला आसरा. बायको ग, मला नको बाप, तुला नको सासरा, तुझा मला आसरा. बायको ग, मला नको आई, तुला नको सासू, आपण दोघं हसू. बायको ग, मला नको भाऊ, तुला नको धीर, मला नको भाऊ, तुला नको धीर, तुझा मला धीर. बायको ग, मला नको बहीण, तुला नको ननंद, तुझा मला आनंद. बायको ग, माझी बाईलर, माझी बाईलर, माझं सर्व गोत तुझ्या पायावर वाहिलं र. बस, किती वाईट परिस्थिती याच्यासाठी आम्हाला. हा, वाईट परिस्थिती. हा, हो, कोणी दुःख, हा महाराज, देव सुखीच राहू देणार नाही. वैभव महाराज, एक गोष्ट सांगू तुम्हाला.
एक कधी ब्राह्मणाच्या घरी जात नव्हता. वय हो मारा ऐका ना, एक कधी ब्राह्मणाच्या घरी जात नव्हता श्रीकांत भाऊ. सुरेश दादा गोरखनाथ कधी कधी ब्राह्मणाच्या घरी जात नव्हता. पहिल्यांदा त्याला म्हटलं, का रे तू इकडे कसं? महाराज नाटक लाग, थांबता. अरे पण तू चालला कुठे? अरे ब्राह्मणाकडे जा. अरे झालं तरी काय? अरे तुम्ही महाराज तुम्ही थांब. अरे झालं तरी काय महाराज? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही टोकलंच ना, मी ब्राह्मणाकडे चाललो. म्हटलं तू तर ब्राह्मणाला मानत नव्हता. नाही होत असं नाही, परवा माझे आई वडील मी मुलगी पाहायला गेलो होतो. अरे वा चांगली गोष्ट आहे. नाही तिच्या आई वडिलांना मी पटलो ना, पसंत आहे मुलीला बी, मुलगी मला पसंत आहे. आमच्या घरच्या लोकांना त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही घरी जा, लवकरात लवकर ब्राह्मणाला पत्रिका दाखवा, गुण जमले का, आणि तुम्ही लवकरात लवकर तारीख सांगा, मग आपण साखरपुडा बसता लग्न लगेच चट मागणी पटबिया. त्याला म्हटलं बेडा कोणाचं गुण पाहायला चाललं? पत्रिका जोडायला. कोणाची? माझ्या मुलीची. म्हटलं नको, तुझ्या मुलीचा गुण पाहू नका. म्हणे मग तुझी आईचे आणि त्या मुलीचे गुण जमतात का? काय सांगितलं त्याला? तुझी पत्रिका नको जोडू, तुझी आईची आणि तिची जमव. हा ना, त्यांची पत्रिका जुळते का? त्यांचे गुण जमतात का? मग तू डायरेक्ट लग्न करून टाक. अमावस्या पाहू नको, पौर्णिमा पाहू नको, देव बसलाय का उठलाय ते पाहू नको, तिथी पाहू नको, सुरळीत गाडं चालेल. पण जर तुझी आईची आणि त्या मुलीची पत्रिका जुळत नसेल, तू किती बी सुन सासू सुन की धुन काही कामाचं नाही हो. अरे हो संसार ऐका ना, भक्ती सांगू कशी करायला पाहिजे ऐका महाराज. मासा आहे, पाण्याशिवाय राहू शकत नाही. भक्ती कशी करायला पाहिजे तू कोरायचा. मासा आहे, पाण्याशिवाय राहू शकत नाही. जीवन वेगळी मासोळी, 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 तैसा तुका तळमळी, जीवन वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, जीवन वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझा जीवन, तैसे झाले तैसे झाले माझा जीवना वेगुडी मासुडी तैसा तुका तरमडी. मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. हो, धनलोभी धनाशिवाय जीवन जगू शकत नाही. पत्नी आहे, पतीशिवाय जीवन जगू शकत नाही. भक्त आहे, देवाशिवाय राहू शकत नाही. माशाचं जीवन पाणी, पत्नीचं जीवन पती, धनलोभीचं जीवन धन, आणि भक्ताचं जीवन भक्ती. आणि त्या भक्तीचे अनेक प्रकार आहेत. आणि ते प्रकार सांगत असताना थोडक्यात ऐका. मला प्रामुख्यानं बाबा बोललेच नर्मदा मैयाचं चरित्रच सांगा, पण ऐका ना, दोघांची सांगड घालवतो. मला भाने रामायणात भक्ती आलेली महाराज, भागवतात भक्ती आलेली, पण या तुकोबरायांची भक्ती, या तिघांमध्ये फरक आहे. रामायणातली भक्ती, शबरीच्या आश्रमात रामानं प्रवेश केला, सर्वांना माहिती, फक्त संक्षिप्त बर का. होतं भर मुरमुरा खाण्यापेक्षा छटाक पेडा, पण आनंद घ्या. हो, भगवान मेरी साधना सफल होगी देवा. हो, आज तृप्त झाली मी. शबरी मत चिंता करना, शबरी मेरे वचनों पे विश्वास रखना.
सांगणारे मांग समाजाचे, ऐकणारे विल्लन. हो, राम जन्माला येण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, पण संक्षिप्त सांगतो. शबरी, मेरे वचनों पे विश्वास रखना, मत जाना उस राम को मिलने के लिए, सारा संसार उसे मिलने के लिए भाग दौड़ करेगा. वही जगत का मालिक दशरथ पुत्र तेरे पर्णकुटी में तुम्हें दर्शन देने के लिए आएंगे. सिर्फ चिंतन करना, चिंता मत करना. गुरुदेव आप तो जा रहे हो, मैंने आज तक के राम का दर्शन नहीं किया. माझ्या पर्णकुटीत रामच येतील, हा रामच आहे, अन्य पुरुष आला तर मी कस काय ओळखायचं. गुरु काय सांगतात ऐका. शबरी, ये गुरुदेव की वाणी है, अगर तेरे पर्णकुटी में कोई आएगा तो जगत का मालिक राम ही होगा, अन्य पर पुरुष तेरे पर्णकुटी तक के छू भी नहीं सकता, येणार पण नाही. हो, जगात देवापेक्षा सर्वात मोठी कोणती वस्तू असेल, देवापेक्षा मोठी कोणती वस्तू असेल तर गुरु आहे, आणि गुरुपेक्षा जगात कोणती मोठी वस्तू असेल तर गुरुवरची श्रद्धा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, गीता. हो, गुरुची ताकद सांगतो नीट ऐका. ट्रकभर पुस्तकं वाचून टाका, तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. ऐकतायत ना, ऐका. ट्रकभर पुस्तकं वाचून टाका, तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. गुरुच्या एका मंत्रावर विश्वास ठेवा, ब्रह्मांडाचा धनी भगवान तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त गुरुच्या शब्दाची मंत्राची पावर आहे. ऐका पुढे. तुम्ही शेतकरी आहात ना, गुरुची ताकद सांगतोय. शेतकरी वर्ग विहीर खोदताना आपण काय लागते पहिल्यांदा, पार हा टिकावं लागते, पण आपण खोदतो ना, मग काय निघते पहिल्यांदा, माती. बरोबर बोलले, टिकावं लागतो, साधन पाहिजे ना, साध्य डायरेक्ट थोडं. मग बरोबर आहे ना. मग ऐका ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. विहीर खोदताना पहिल्यांदा माती लागते, मातीनंतर मुरुंग लागतो, मुरुंग नंतर काय लागतो, दगड. दगडाच्या खाली काय आहे, पाणी. वर काय येत नाही, प्रतिबंध कोणाचं आहे, दगडाचं. मग पाणी वर येण्यासाठी काय करतो आपण, सुरुंग लावतो, बार लावतो, बरोबर. दगड फोडण्या बाहेर क्या. मग गुरुची ताकद सांगतो, पत्थर फोड़ दो, पाणी चला आ जाएगा. विहिरीतला दगड फोडल्यावर पाणी येतं. पत्थर फोड़ दो, पाणी चला आ जाएगा. अहंकार छोड़ दो, भगवान चला आ जाएगा. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि या जगात दोन प्रकारचे डॉक्टर आहेत. एक शरीराचं चिरफाड करतो, एक आणि आत्मकल्याण करण्याचा डॉक्टर आहे. शरीरातला डॉक्टर आहे ना, बायपास एक ऑपरेशन करणारा, तो नाशिक गावागावात आहे. पण एक डॉक्टर असा आहे, गाठी दोन आहेत, एक शरीरातली आहे आणि एक आत्म्याला अहंकाराची गाठी. बरोबर. अहंकाराची गाठ जो घालवतो ना, तो गुरुच घालवतो, लक्षात घ्या. हो, महिला मंडळ, टँकर दूध आणा, दिवा लागेल, थोड्याशा तुपानं तेलानं लागेल. ट्रकभर पुस्तकं वाचून तुमचे फायदा नाही, पण जोपर्यंत गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करणार नाही. भगवंत आले, बोरं खाल्ली, सर्वांना माहिती आहे, तो विषय आपल्याला लांबवायचा नाही. फक्त दोन शब्द सांगतो. भगवान मेरा उद्धार कैसा होगा. शबरी, तुला नवविधा भक्ती सांगतो, ऐका. कोणत्या भक्ती सांगितल्या. प्रथम भक्ती कर संतन संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. शबरी, जगातली पहिली संत संगती कर, पहिली भक्ती. दुसरी भक्ती माझ्या कथेत मन लाव. तिसरी भक्ती गुरु मंत्रावर विश्वास ठेव. चौथी भक्ती राम नामाचा जप कर. पाचवी भक्ती सर्व जगात मला पा. सहावी भक्ती सर्व माझ्याच सर्व जग पा. सातवी भक्ती सरळ जीवन जग. या अशा भक्तीचे प्रकार सांगितले, शबरीचे उद्धार केले. ऐका, ही कथा अरण्यकांडातली. महाराज, अरण्यकांड रामायणामध्ये 7 कांड आलेले आहेत. 7 कांड, 7 पायऱ्या आहेत देवाला प्राप्त करण्यासाठी. बालकांडे, अयोध्याकांडे, पालकांडे, अयोध्याकांडे, किष्किंधाकांड, पहिल्यांदा अरण्यकांडे, किष्किंधाकांडे, सुंदरकांडे, लंकाकांडे, उत्तरकांडे, बालकांड. दृष्टी पवित्र ठेवा. अयोध्याकांड, तरुण झाले राम, मन पवित्र आहे, भावाभावांवर सावत्र भावरासून विश्वास आहे. अरण्यकांड, राम बनण्यासाठी वनवासात जावं लागतो, राजमहलमध्ये राम घडत नसतो. हो, तुमचे पाय पडण्यासाठी लोक पाहुणे आले. सुरेश दादा, गोरख दादा, नाना, ऐका ना, या माऊली, खरं सांगू, हेच दोघं मंडळी 12-3 पिक्चर पाहण्यासाठी नाशिकला गेले असतील ना. कोणी गावातले लोक पाहुण्यांनी म्हटलं असं नाही, हो पिक्चर पाहून आले, सासऱ्याच्या गावाला जाऊन आले, हे शेतामध्ये 3 एकर नांगरणी करून आले. नाही, देव पहा वया गेलो, देवाची होऊन या गेलो. बरोबर आहे की माऊली.
सांगायचं तात्पर्य तुम्ही त्याग केला, ही भक्ती मैयाला तुमची आवडली, 95 दिवसाची तपश्चर्या तुमच्या पदरात टाकल्यानंतर आज तुम्ही सफल झालात. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम वगैरे की 9 प्रकारची ती भक्ती, पण तुकोबराय सांगतात की तुम्ही संसाराचं प्रेम कमी करा, भगवंतावर प्रेम करा, आतोनात प्रेम करा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा. पांडुरंग पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्ने. पांडुरंग ही भक्ती देवाला आवडते, दुसरं काहीच नाही, देवाला यावंच लागतं. पण एवढं करण्यासाठी फक्त तुम्ही काहीच करू नका. बस का, संसारामध्ये अनेक द्वंद्व येतील, अनेक त्रास होईल, पण तुम्ही समाधान चित्तानं जगत राहा. आणि बर का, हो, जसा देव ठेवीन तसं राहा आणि चित्त समाधान ठेवा. दुसऱ्याचं ठेविले अनंते, ठेविले अनंते, ठेविले अनंते तैसे चिरहावे. ठेविले अनंते, ठेविले अनंते, ठेविले अनंते तैसे चिरहावे. चित्तिया सुधावे समाधान, चित्तिया सुधावे समाधान. ठेविले अनंते, अनंते, ठेविले अनंते तैसे चिरहावे. ठेविले अनंते, ठेविले अनंते, ठेविले अनंते तैसे चिरहावे. चित्तिया सुधावे समाधान, चित्तिया सुधावे समाधान. ठेविल्यानंतर तैशी शिरावे, चित्ता सुद्यावे समाधान. एकानं मला सांगितलं, महाराज तुमचा पत्ता सांगा. अरे म्हटलं आपणच बेपत्ता आहेत ना. नाही म्हणे पत्ता सांगा. म्हटलं लिहून घ्या आपला पत्ता. अनंत ब्रह्मांड आहेत, ऐका ना, आपला पत्ता लिहून घ्या. अनंत ब्रह्मांड आहेत, पण कोणत्या तरी एका ब्रह्मांडात आपण आहेत. त्या ब्रह्मांडात पुन्हा 7 द्वीप आहेत, त्या 7 द्वीपामध्ये पुन्हा जम्बूद्वीप आहे, त्या जम्बूद्वीपामध्ये 9 वर्ष आहेत, त्या 9 वर्षामध्ये भारतवर्ष आहे, त्या भारतवर्षामध्ये महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आहे, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका आहे, आणि त्या सिन्नर तालुक्यामध्ये बरं का, त्या सिन्नर तालुक्यामध्ये फरदापूर हे आपलं गाव आहे. त्या मारुती मंदिराजवळ आपण बसलेलो आहेत, जिथं आपण बसलेलो आहे ते फरदापूर गाव आहे, ते सिन्नर तालुक्यात आहेत. उलटं सांगतो, सिन्नर तालुका कुठे? नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्हा कुठे? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कुठे बाबा? भारतात आहे. भारत कुठे? 9 वर्षामध्ये 9 वर्ष कुठे? जम्बूद्वीप. जम्बूद्वीप कुठे? 7 द्वीपामध्ये. 7 द्वीप कुठे? ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांड कुठे? अनंत ब्रह्मांडात आहे. अनंत ब्रह्मांडाचा मालक, त्याचा राहण्याचा ठिकाणा फक्त इथेच आहे, चित्तात. तो येतो भक्तीच्या माध्यमातून ना महाराज. हो, इथे इथे असं नाही, तू इथे. अरे टेक्नॉलॉजी गण पुढे गेली, भरपूर तरक्की केली, तू विज्ञानानं खूप प्रगती केली. तुम्ही आपण चंद्रावर गेले, सूर्यावर गेले, शुक्र बुध तारा दुर्बिणीनं तुम्ही इथून दर्शन घेत आहेत टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. हे कर ते कर, 5G 6G 7G अनेक काही संशोधन केले, पण जवळचा देव तुम्ही दूर केला. काय झालं? अरे विज्ञानानं क्रांती केली पण शांती नाही दिली. शांती जवळून घेऊन गेला.
आणि शांती कुठे? देवांजवळ, संतांजवळ. सांगू, अरे देवानं जग निर्माण केलं, साधू संत सर्व संसार निर्माण केला, तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, पण एक झालं, सर्व तुम्हाला आम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तू आव्हाड महाराज त्यांना टाकल्यावरून. ऐका, शब्द फार महत्वाचा आहे, जाताना घरी घेऊन जा. देवानं संसार निर्माण केला, जग निर्माण केला, तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, तुम्ही आम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तू देवानं टाकल्या. एकच वस्तू टाकत असताना देवाच्या लक्षात आलं आणि टाकली, लगेच पाय ठेवला देवानं. दादा पाय ठेवला, पाय ठेवला. निलेश महाराज पाय ठेवून दिला. लक्ष्मी बाजूलाच होती. देवा तुमच्या पायाखाली काहीतरी, काहीच नाही लक्ष्मी. देवा खोटं बोलू नका, पाय उचला, काहीतरी आहे. अगं काहीच नाही, खोटं बोलू नका, पाय उचला. देवाच्या पायाखाली काय होती? शांती. काय होतं? सुख. मग लक्ष्मी म्हणे देवा एवढं बेईमान, म्हणे काय काय झालं? खोटेत तुम्ही, झालं काय सांगणार? देवा जग तुम्ही निर्माण केला, हो, संसार तुम्ही निर्माण केला, जन्माला माणसानं तुम्ही घातलं, म्हणे हो, त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही टाकल्या, म्हणे हो, सर्व वस्तू दिल्यानंतर सर्व टाकल्या, मग एकच वस्तू तुमच्या हातून सुटली, तिच्यावर पाय का ठेवला? ते काय या जगाला दिलं नाहीत का? दिली नाही ती वस्तू. देवा हसले, लक्ष्मी तू बोडी, मी नाही. म्हणे कस काय? शांती सुख यांना देऊन टाकू, यांना सुख शांती देऊन टाकू. कोणी तर हरिपाठाला येणारच नाही, कोणी तर कीर्तनाला येणारच नाही, कोणी तर वारीने एकादशीचा उपास करणारच नाही. हे सुख शांती. म्हणून घरदार त्याग करायचं आणि परिक्रमा करायची आणि वारी करायची आणि ज्ञानेश्वरी सम्राटच आहे बरं का. रमेश महाराज आपण बाबा साधी गोष्ट आहे काही. अरे एक तरी ओवी अनुभवावी, पण इथे अख्खा गाता ज्ञानेश्वरी डोक्यात आहे. हो, थोडं तंत सांगतो. देव पाहिजे ना, काहीच करू नका. तू मन हे मीच करी, माझ्या वजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तयाईलीच तडी सरली माया जाड, जिही मीच डोळा देखियला, जिही मीच कानी ऐकियला. पान महाराज, जे का विषयाची दाट जाडी, माझी काम क्रोधाची सागडी, चुकावणी आला पाडी सदवासनेच्या. हे भक्तीचेच प्रकार आहे. हो, हे साधी गोष्ट नाही. ज्ञानवृत्ती गीतेमध्ये तेच. अर्जुनाची भक्ती देवालाच आवडते ना. धन्य अर्जुनाची भक्ती, त्याला साह्य लक्ष्मीपती. भक्तीचेच प्रकार सांगतोय तुम्हाला. काय केलं? पहिल्यांदा वेळा झाला विषयादेव, तोच बोलतोय, देव काही बोलत नाही. दुसऱ्यांदा देव बोलला, त्याला शांत केलं, सांख्ययोग ज्ञान दिलं गेलं महाराज. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगायला नाही, देव हुशार होते, याला ज्ञान न देता कर्म सांगितलं ना, चुकीचं कर्म करू शकतो. म्हणून सांख्ययोग, स्थितप्रज्ञयोग दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म आहे. हो, असे स्टेप बाय स्टेप गीता सांगितली. अर्जुनाची भक्तीमुळे गीता जन्म आलेली. हो, ज्ञानोबरायच्या भक्तीमुळे गाथा मिळाला. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आपल्याला प्राप्त झाली. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कोणाला मिळालं? पाचव्या अध्यायामध्ये माझे पंडिताचे लक्षणं काय आहेत? सहाव्या अध्यायामध्ये योग कसा करायला पाहिजे, आसन कसा झाला पाहिजे. सातव्यामध्ये ज्ञान विज्ञानाची सांगड सांगितली, अष्टादश प्रकृतीचे लक्षणं सांगितली. आठव्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग सांगितलं, म्हणजे उत्तरायण दक्षिणायन सांगितलं. नवव्या अध्यायामध्ये मनमना बहुमत भक्तो मध्याचे नमस्कुरू, काहीच करू नको. दहाव्या अध्यायामध्ये विभूती सांगितली. सर्व नद्यात गंगा मी आहे, सर्व हृदयात शंकर मी आहे, सर्व सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे, दत्तात्रय भगवंताचा सक्का मामा. 12व्या भक्तीची लक्षणे. 13व्या शरीर क्षेत्र आहे, याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. जन्म मृत्यूचे व्याधी दुःख दोष अनुदर्शन अनेक प्रकारचे लक्षणे झाले. 14व्या अध्यायामध्ये प्रकृतीचे 3 गुण झाले, रजगुण तमगुण सदगुण. कोणत्या गुणात कोण कसा जीवन जगत असतो, कसा धर्माचा ज्ञानाचा याचा जरा प्राप्त होतो, गुणातीत कसा होतो. 15व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे पुरुष सांगितले. कपडे धुण्याचा पुरुष नाही, ब्रश नाही, पुरुष 3. एक शहर आहे, दुसरा अक्षर आहे, तिसरा उत्तम आहे. शहर म्हणजे काय? हे बाहेरचं शरीर जाळलं जातं, हे हार्डवेअर आहे, याच्यात दिसत नाही, तो सॉफ्टवेअर आहे. बरोबर आहे की माऊली? क्षर पुरुष आहे, अहो बाहेरचा, याला जाळलं जातं, याच्यात जो दिसत नाही तो जीवात्मा अक्षर आहे. आणि अक्षराचा पलीकडचा उत्तम पुरुष मी आहे. 15व्या अध्याय. 16व्या अध्यायामध्ये शास्त्र प्रमाण धरून चाल, तस्मात् शास्त्र प्रमाणम. मग सांगायचं तात्पर्य. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे भोजन, 3 प्रकारचं यज्ञ, 3 प्रकारचं दान, सर्व काय. आणि 18व्या अध्यायामध्ये काहीच करू नको, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हो, मी जसा ठेवीन तसा तू ये, सर्व कर्तव्य कर्माचा त्याग कर, मला शरण आहे. 18वा अध्याय. हो,
कारण की मी अनंत आहे, माझा अंत लागत नाही आणि मी जसा ठेवीन तो जपी तपी संन्यासी कोणी काशना त्याला राहावंच लागतं. समाधान चित्तानं परिणाम काय होतो? चित्त समाधाने विष वाटे सोने. चित्त समाधाने चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र खाती सर्प तयार. आपलं चित्त समाधाने अख्ख्या भारताची नाही जगाची प्रॉपर्टी तुमच्या नावानं केल्यानंतर कोण सुखी सांगा? हा तरी सुखी नाही. जगाचं सोडा, भारताचं सोडा, महाराष्ट्राचं सोडा, जिल्ह्याचं सोडा, आपल्या तालुक्यातलं तुमच्या गावातलं सांगू असेल कोणी एखादं लागून नका द्या. कीर्तनकाराचे कपडे रेडीमेड असतात, कोणालाही होतात महाराज. काही काही तालुक्यात जिल्ह्यात गावात पाहतो आपण पती पत्नी दोघं प्रोफेसर, बाई मॅडम 80,000 पगार, पती प्रोफेसर 1,20,000 पगार. दोघांना किती झाले महिन्याचे? 2 लाख. त्यांना समाधानी पाहिजे ना? त्यांच्या घरी मोठा बोर्ड, येथे पिको फॉल करून मिळेल. ओ बेडा, 2 लाखाचा पगार, तू पिको फॉल करायला चालला? खाशील केव्हा, जगशील केव्हा? ज्याला 2 लाखाचा पगार तू पिको फॉल करून मिळेल, ज्याला नाही त्याला करू दे ना. ठेविल्यानंतर तैशीची राहायची. म्हणून वाहिल्या उद्योग दुःखाची केवढं भोगणे ते फळ संचिताचे. कोणाला नाही चुकलं. कर्म श्रीराम वनवास गेला, कर्म दशरथ वियोग मेला, कर्म रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु. कर्म असं करा, अपेक्षा करू नका. हो, गुणातीत होण्यासाठी सर्व कर्म भगवंताला अर्पण करा. तुम्हाला सुख सुखे, सुख सुखे. परिणाम संसारातली कुठलीही वस्तू कामात येत नाही, पण परमार्थातली कुठलीही वस्तू वाया जात नाही. थोडा परमार्थ जर उद्धार करत असेल तर पदरात तेच पाडा. हो, पदरात तेच पाडा. आणि मग बर का, अरे सहज एक दृष्टांत सांगतो. विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि लगेच कार्यक्रम बी जास्त लांब होणार नाही. लगेच ज्ञानेश्वरी माऊली ऐकून घ्या. कर्माच्या बाबतीत बाबा देवाच्या बापाला चुकत नाही. राम राम कही राम कही, राम राम कही राम, तनु पर हर रघुवीर गयऊ राहू गयऊ सुरधाम. राम राम म्हणून राजा दशरथाला जावं लागलं. देवकीनं सहज म्हणावं, तू जगाचा मालक आहे कृष्ण म्हणजे जगदुरु मला कळालंय, तू ब्रह्म माझ्या पोटी जन्माला आलेला नाही. देवा सांग ना, माझ्या 6 अगोदर याच्या अगोदर कंसानं काम मारलीस. आई तुला सांगू, आईच्या डोक्यावर हात ठेवला आणि मागची आठवण, अनेक जन्माची मागची जन्माची आठवण करून दिली. आई मागच्या जन्मात कृष्ण भगवंत आपल्या आई देवकीला सांगतोय कुरुक्षेत्रावर, आई मागच्या जन्मात तू काय केलंस ग? एका राजाची राणी होती, तुला पोटी पुत्र संतती नाही म्हणून त्या राजाला दुःख वाटत होतं. त्यानं दुसऱ्या राणीबरोबर विवाह केला आणि योग कर्मधर्म संयोगानं तुझ्या सवतीला मुलगा झाला ना. अख्ख्या गावात राज्यात आनंद झाला. पण त्या मुलाच्या आईला आणि तुझ्या पतीला फिरायला जायचं होतं, काही कामास तो बाहेर गेले, त्याच तुझ्या सवतीच्या मुलाला, त्या राणीच्या मुलाला तुझ्या मांडीवर सांभाळायला ठेवलं. तुला द्वेषभाव निर्माण झाला. देवाची माय, देवाची मायचं गणित आहे. तुनं त्याला ज्या दुधात विष टाकलं गाई, तू त्याला मारलं. त्या जन्मात तू एक मारला ग, व्याजा सगट तुझे 6 गेले. धृतराष्ट्र म्हणतो, देवा आयुष्यात वाटत नाही रे मी एवढं पाप केलं असेल, माझे 100चे 100 मुलं गेली. म्हणे बाबा तुला बी सांगू मागचं खरं सांगू, अरे एका जन्मात तू मागच्या जन्मात तू पारधी होता, शिकार करायचा. दिवसभर शिकार करत असताना काहीच मिळालं नाही. सायंकाळ झाली, घरी कसं जायचं? मोठं वटवृक्ष होतं, त्या झाडावर अनेक पक्षी होते. तुझे बाण समाप्त झाले होते, तू आग लावली, पेटवलं ते झाड वृक्ष. अनेक पक्षी होते असे उडत गेले, त्यांनी पाहिलं. हो, पण काही म्हातारे होते, पंख हलवण्यात त्यांना उठून जाण्यास उशीर झालास, तर ती आग डोळ्यापर्यंत गेली, त्यांना आंधळं व्हावं लागलं, तू आंधळा झालास. मग माझे 100 काम आले. मग त्याच्यात असे काही पक्षी होते ना ज्यांना पंख नाही फुटलेले होते. आई वडील मग त्याचे माता पिता काहीतरी बाहेर चोचित दाणे आणण्यासाठी गेलेले होते. पण आई खरं सांगू का, बघा धृतराष्ट्राला सांगतायत, राजा नेमकं झालं असं की त्यावेळेस त्यांना अग्नी पाहिली लागलेली, चव वेगानं मोठी घेरलेली, पण त्यांना उडता येत नव्हतं. तुझ्या लावलेल्या अग्नीमुळे, पेटवलेल्या वृक्षामुळे त्यांना मरावं लागलं, म्हणून तुझे मुलं मारली गेली. हो, भोगणे ते फळं
संचिताचे. म्हणून तुकोबराय म्हणतात की देवा नको हा संसार, आणि हा संसार तर सोडणार नाही, पण याला तुझ्या तुळशीचं पत्तर ठेवून तुझ्या चरणावर अर्पण करतो अभंगाच्या शेवट. तुक मन घालू दयावरी भार, तुक मन घालू दयावरी भार, तुक मन घालू दयावरी भार, तुक मन घालू दयावरी भार. हा संसार देवा पायी, देवा पायी, देवा पायी. हे विने अनाथे कैसे जिरावे, हे विने अनाथे कैसे जिरावे. हा संसार देवा पायी, देवा पायी, देवा पायी. हे विने अनाथे कैसे जिरावे, हे विने अनाथे कैसे हेच तंतोतंत रामायणात गणित बसतं बाबा. अरण्यकांडातल्या दोघं स्त्रिया, नाव रास एकच आहे, शूर्पणखा शबरी. दोघं स्त्रिया आहेत, दोघांचा संबंध रामाशी झाला, पण एक वासना आहे, एक उपासना आहे. एक नकली आहे, एक ओरिजिनल आहे. एक विचार सुंदरी आणि एक त्वचा सुंदरी आहे. एक भोग आहे आणि एक त्याग आहे. हिचे बोरं खाल्ली गेली आणि तिचं नाक कान कापलं गेलं का? तिनं तुळशीचं पत्त संसारावर ठेवलं आणि गुरुच्या आश्रयानं गेली आणि राम जीवनात प्राप्त केला. आणि एकानं जवळचा राम, तुम सम पुरुष न मो सम नारी, संजोग विधी रचा ती भारी. म्हणून तिच्याकडे भोग होता महाराज. म्हणून ते अरण्य कांडात तिला नाककान कापावं लागलं. आणि किष्किंधा कांडामध्ये भजनाच्याच माध्यमातून रामाची हनुमंताच्या माध्यमातून सुग्रीवाची भेट झाली. सुंदर कांडामध्ये हनुमंताचं जीवन सुंदर झालं आणि भक्ती प्राप्त आली. काय भक्तीच्या त्या वाटामज डावाव्या सुबटान. 6व्या कांड म्हणजे लंका कांड. इथलं जे विकार आहेत ते मारा तुम्ही. अंडी ब्रँडी छी थू फू तपकीर काय काय लावतात रे बाप. चटका मटका फटका घुटका. हे लंका कांड महाराज, जीवन सुंदर होईल. आणि मग उत्तर कांड म्हणजे उत्तरायणच्या याच्यात पितामह भीष्माला जसा देवानं दर्शन दिलं तसं तुम्हाला मिळेल. पण त्याचं चिंतन करा. कोणतं? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा अतिक्रमण केला. झालेला वेळ झालेली आहे. ऐका ना, एकच दृष्टांत शेवटचा ऐकून घ्या ना. बाबांनी सांगितलं होतं या भागात कोणी नर्मदा परिक्रमा सहसा करत नाही. एक शेवटचा दृष्टांत मग याचा ऐकून घ्या ना. ऐकताय ना तुम्ही? चालेल ना? भूक लागली का? तुमच्यापेक्षा मला बी लागली असेल ना, पण मी बोलत नाही ना. ऐका महाराज, एक चरित्र ऐका तुम्ही. हो, कारण की आपण त्याच कार्यासाठी आलेलो आहेत ना. नर्मदा परिक्रमा ही सर्वात विश्वातली सर्वात मोठी साधना असून मैयाची कृपा जोपर्यंत नर्मदा मातेची होत नाही तोपर्यंत तो हे पा गंगामध्ये स्नान केल्यावर पुण्य आहे. सर्वजण ऐका, गंगामध्ये स्नान केल्यावर पुण्य आहे, पण नर्मदाला
प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्यानंतर पदरात पुण्य प्राप्त होतं. म्हणून दिवसभर लोटाधारी, सोटाधारी, त्रिशूलधारी हे सर्व साधू संत वेड्यावानी तिला पाहतच राहतात. फक्त तिथं पडू नये राहाय उगाच संताची पाहिजे सांगायची गोष्ट. साखर झोपून खा गोडे, बसून खा गोडे, चालता चालता खा गोडे. तसं देवाचं नाव कोणी घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या, कसंही घे, गोडचे. त्या मैयाचं दर्शन तुम्ही कोणत्याही भावनेनं कसंही घेतलं, अरे स्नान केल्यावर किती पुण्य तिथं जाऊ द्या, फक्त दर्शनाचंच माध्यमातून उद्धार होतो, एवढं महत्वाचं आहे. मेकल पर्वत म्हणजे मेकल राजा. ऐका ना, अमरकंठमध्ये छत्तीसगडाची बॉर्डर आणि MP चं शेवटचं टोक, त्या स्थितीवर तिथं शंकर भगवंत बरं का समाधिस्थ होते. आणि शतकोटी रामायण, शतकोटी अपारा रामायणामध्ये म्हटलेलं आहे. आता 88,000 समाधीत वर्ष बसणारे शंकर भगवंत, त्यांची समाधी केव्हा लागत. सांगायचं तात्पर्य की समाधीत बसता असताना असे श्वेत घाम त्यांच्या अंगावरून, शरीरावरून असे पाझरायला लागला. आणि त्या श्वेत घामाच्या माध्यमातूनच ही दिव्य कन्या, बोला नर्मदा मैया की मेकल सुता की. त्याचं एक वर्णन असे तर मेकल सुता, मेकल म्हणजे बरं का, मेकल राजानं बी तपश्चर्या केलेली आहे. मेकल राजाचा उद्धार करण्यासाठी मैयाचाही जन्म झालेला आहे. ती शिवकन्या आहे बरं का. अनेक प्रकारचं वर्णन रेवाखंडमध्ये त्याच्यात येत असतं. पण त्या मैयानं विचार केला, मातानं, नर्मदा मातोश्रीनं, की मला जन्म देणारा, मी ज्याच्यापासून प्रकट झाली शिवजी भगवंत, जर समाधीमध्ये अखंड आनंद घेतायत आणि सुंदर असं ते समाधीमध्ये आनंद घेतायत, नामस्मरण करतायत, चिंतन करतायत, समाधीस्थ आहेत, तर मग मी का रिकामा वेळ वाया घालायचं. महाराज त्यांच्याच समोर अगदी बरं का 12,000 वर्षाचं दिव्य तपश्चर्या केली. ऐकताय ना तुम्ही, किती हजार? 12,000 वर्ष दिव्य तपश्चर्या केल्यानंतर शंकर भगवंताच्या समाधीचं उत्थापन झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी दृष्टीनं पाहिलं आणि मग सांगितलं की हे कन्या, हे देवी, हे तेजस्विनी, हे पुत्री, आपण इतनी बडी तपश्चर्या कर दी है, घनघोर तपश्चर्या केलीस, काय पाहिजे मागून घे. ए भगवान, अगर आप देना चाहते हो तो 7 वरदान मुझे दीजिएगा. किती वरदान? 7 महाराज. काही हरकत नाही, काय पाहिजे मागा. पहिला वरदान, मेरा कंकर कंकर शंकर होना चाहिए. म्हणून सांगतो तुम्हाला, नर्मदाच्या काठावर परिक्रमा करत असताना ना थुंकू शकतो, ना गुळण्या करू शकतो, ना परिक्रमावासी. इतर गेलेले काय करतात ते जाऊ द्या, पण परिक्रमावासी तिथे कपडे सुद्धा धुत नाही. तिकडे हेडपंप नळावर धुवून घेतील, पण तिथे घाण करू शकत नाही. ही सर्वात महत्त्वाचं आहे. मेरा कंकर कंकर शंकर होना चाहिए. कितना वेळी बळा भगवान हो, कोई बळा जपी तपी संन्यासी हो. सर्वांनी माझ्या तटावर म्हणजे माझ्या किनाऱ्यावर, माझ्याच याच्यावर येऊन सनी त्यांना तपश्चर्या करायला. मैं किसी को मिलने नहीं जाऊंगी, मुझसे कडे कई बड़ा अगर तीर्थ होगा, माझ्यापेक्षा कितीही मोठं तीर्थक्षेत्र असेल, हा मी त्यांना भेटायला जाणार नाही, ते मला भेटायला येतील. म्हणून सांगतो, गंगा केवढी मोठी. ऐका ना, गंगामध्ये सर्व लोक स्नान करतात, मलिन होता, स्वतः गंगा मलिन झाली. आपलं पाप गंगा मातेकडे गेलं, गंगा मातेचं तेजस्वी स्वरूप लुप्त झालं. मलिन अवस्थेत शंकर भगवंताकडे डोळे डबडबले, कंठ दाटून आलं. भगवंतानं विचारावं, हे महादेवी, जगत का उद्धार करने वाली, आज आप मलिन अवस्था और चेहरे पर दुख है, क्या बात है. भगवान एक बात बोल दो, सारा पापी संसार मुझ में स्नान करता है, गोता लगाता है, उनका पाप तो मुझे लग गया, पण मैं मलिन हो गई हूँ, मैं तेजस्वी कैसे होंगे, पुन्हा माझं स्वरूप मला कसं प्राप्त होईल. त्यावेळेस शंकर भगवंतानं काय सांगितलं, ऐका देवी, अगर तुला पवित्र व्हायचं असेल, तुला तुझं स्वरूप प्राप्त व्हायचं असेल, तर तू फक्त नर्मदामध्ये गोता मार, नर्मदा मैयामध्ये स्नान कर, तू पुन्हा पवित्र होशील. म्हणून माघ दशरामध्ये वर्षातून 2 महिने बरं का गंगा प्रगट होते गुप्त रूपाने तिथे, आणि 2 महिने वाहत असते. म्हणजे नर्मदा मैयाला भेटायला गंगा सुद्धा येते. कोई बडी तीर्थ, किती मोठं तीर्थ असेल, पण नर्मदा मातेनं सांगितलं की भगवान, परिक्रमा तो मेरी लगनी चाहिए. आणि पुराण कोणाचंच नाही, फक्त नर्मदा मैयाचं बरं का. 18 पुराणामध्ये रेवाखंड, नर्मदा खंड आहे. आणि जो कोई अगर मेरी परिक्रमा करता है सच्चे मन भाव से, बरोबर आहे की नाही, अंतकरणापासून, मन क्रम वचन वाणीपासून, तर त्याचं कल्पाचं पाप, कल्प म्हणजे समजतं का, हो झालं. अगदी 1 मिनिटाच्या आत सांगतो तुम्हाला.
सृष्टी जन्माला आली महाराज आणि सृष्टीचा प्रलय झाला आणि त्या कल्पामध्ये कितीतरी 84 लाख योनीत जन्मात आपण येऊन सनी आपलं जीवन पापमय झालं का पुण्यमय झालं, हे सर्व पाप तो घरातला गेलेला व्यक्ती तिथे घालवतो आणि तिकडनं पुण्य स्वरूप आत्मा बनून आपल्या कुळाचा उद्धार करून येतो. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी. मैया आप मोक्षदायिनी हो, तू मोक्ष देणारीच आहेस ना नर्मदा मैया. ऐका ना, तर कारण एकच आहे की तो जातो त्यानं फक्त नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यावर अगर ते कमंडलू ते पात्रात पाणी जर घेतलं नर्मदा जल दक्षिण दिशेला नर्मदा मैयाच्या पितृ दिशेला निस्तास अर्पण केलं, सर्व पितृदेवाय अर्पणमस्तू. तुम्हाला नारायण नागबली करण्याची गरज नाही, तुम्हाला मोठमोठले कार्यक्रम करण्याची गरज नाही. फक्त तो एकटा गेलेला बरं का तो घरातला भक्त सुरेश नाना गोरख भाऊ ऐका की तुम्ही पूर्वजांचा उद्धार करतायत, पितृदोष तुमचा नष्ट झालेला आहे, तुमचे अटकलेले काम पुन्हा होत आहेत, तुम्हाला भक्ती प्राप्त होते, पुण्य प्राप्त होते, उद्धार होतोय. म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे तुम्ही संतांचे पाय पडू नका, देवाची भक्ती करू नका, काहीच करू नका, देवाला मानू नका. पण तुमच्या वाईट वागण्यानं तुमच्या अगोदर जे घरातले पूर्वज स्वर्गात गेले असतील ना त्यांना शांततानं राहू द्या. तुम्ही जर वाईट वागलात ना स्वर्गात गेलेले पूर्वज तुमच्यामुळे नरकात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगराजाच्या मुलांना थोडंसं पाप कृत्य केलं बरं का, कपिल मुनीचा अपमान केला म्हणून त्यांना आहे ना दिलीप राजा भगीरथ राजा यांना ती तपश्चर्या करून गंगा आणावी लागली, तेव्हाच राम जन्माला आले. अन्यथा राम जन्माला नसते. रामाचा वनवास तिकडनं सुरुवात झालेला आहे. सीतेचे मुलां म्हणजे लवाकुशाचा जन्म तिथे, सीता माता पुन्हा धरतीत कुठे गेली तिथे, जे पांडवांनी ज्यावेळेस सुरुवात केली तिथूनच अनेक प्रकारचं नर्मदा मैयाचं मोठं चरित्र आहे, जो तिथे अंतकरणापासून जातोय आणि जो ऐकतोय आणि जो भेटायलाच आला तरी त्याच्या जीवनात पुण्याची प्राप्ती आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका मले घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी, ठेविल्यानंत तैशीची राहावे चित्ता सुद्यावे समाधान. झालेली सेवेला पूर्णविराम देतो. एखादा शब्द चुकीचा असेल माझा जिभेचा दोष आहे, एखादा शब्द जर चांगला असेल हा तर माझ्या गुरुवर्यांचा तो महाप्रसाद आहे. हो, आज पुनश्च सर्वांचा आभार व्यक्त करतो. सुरेश नाना गोरख दादा मैया तुमच्यावर अशीच कृपा करू, तुमच्या हातून सत्कर्म घडत राहावं, तुम्ही समाजभूषण बना.